श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी मनीषा डोके आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज मी इथं फ्रेश ताजे असे मस्त असे चिक्कू घेतलेले आहेत. तर या चिक्कूची काय करायची, साल काढून घ्यायची त्या आणि चमच्याच्या साहाय्याने त्याचा गर आहे ना तो बाजूला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सर्व चिक्कूंचा गर आहे ना तो बाजूला काढून घेतला आहे आणि साल बाजूला काढून घेतली आहे. आता हे काय करायचं, जो गर आहे की नाही चिक्कूचा तो काय करायचा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ज्युसरचं भांडे की नाही त्याच्यामध्ये घालायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची, कारण चिक्कू काही वेळेस गोड असतात तर काही वेळेस ते कमी गोड असतात. त्या चिक्कूच्या गोडीनुसार त्याच्यामध्ये साखर घालायची आणि थोडंसंच काय करायचं आहे, दूध घालायचं आहे. जास्त दूध घालायचं नाही, अगोदर थोडंसंच दूध घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. थोडं दूध घातल्यामुळे चिक्कू छान बारीक होतं. आता आपलं इथं फिरवून झालं आहे मिक्सरला, पाहू शकता तुम्ही किती छान असं ज्यूस तयार झाला आहे चिक्कूचा. आता त्यामध्ये काय करायचं, बर्फाचे काही तुकडे टाकायचे. तर नंतर त्यामध्ये काय करायचं, आईस्क्रीम घालायची. मग तुम्हाला जे आवडेल त्या फ्लेवरची आईस्क्रीम घातली तरी चालेल. मस्त अशी आईस्क्रीम घालायची त्याच्यामध्ये आणि नंतर अजून त्यामध्ये काय करायचं, दूध घालायचं. आपल्याला जेवढं त्या चिक्कूचा ज्यूस बनवायचं आहे का नाही तितकं त्यामध्ये दूध घालायचं. आता आपण इथं आपली चिक्कूचा मिल्कशेक इथं तयार आहे. तर अगोदर काय करायचं, ग्लास घ्यायचे, ग्लासामध्ये काय करायचं, सब्जा सीड्स टाकायचे. सब्जा सीड्समुळं काय मला खूप आवडतं कोणत्याही थंड पेयामध्ये सब्जा सीड्स टाकायला. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर तर असतं, शिवाय शरीराला थंड ठेवायचं कामही सब्जा सीड्स करतात. आता अशा पद्धतीने आपण सर्व मिल्कशेक चिक्कूचा ह्याच्यामध्ये ग्लासामध्ये काढून घेतला आहे. आता त्यावरती आपण मस्त चिक्कूचे काही काप घालूया आणि गार्निशिंग करूया. अशा पद्धतीचा चिक्कूचा मिल्कशेक तुम्ही पण करून पहा.